सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। कोई भी गर्ल हुजे उहो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर की बढ़ती पॉपुलेशन को देखते हुए आरोग्य सेवाओं को लेकर उल्लासनगर महानगर पालिका की तरफ से 200 बेड मल्टी सिटी हॉस्पिटल को महारल गांव के पास बनाया जा रहा है, जिसका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कल दौरा किया और जल्द यह हॉस्पिटल बनकर तैयार हो जाएगा, जिसका लाभ शहर के नागरिकों को मिलेगा। जहां इस हॉस्पिटल में उपचार के लिए आने वाले मरीजों को कोई पैसे नहीं देने पड़ेंगे, यहाँ बड़े बड़े ऑपरेशन भी किए जा सकेंगे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कल हॉस्पिटल का दौरा किया और अब जल्द हॉस्पिटल तैयार होने पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटल का लोकार्पण करेंगे। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। ये सामने क्या है, इस पे लिखा है सब एसी है पूरा हॉस्पिटल। सॉरी कौन सा नेगेटिव बोला यार मैंने? बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, लक्ष नाही द्यायचे। उल्हासनगर महापालिकेने पहिल्यांदा मला वाटतं असं एकदम सुसज्ज असं 200 बेडचं हॉस्पिटल जे आहे या ठिकाणी आपण त्याची सुरुवात काही दिवसांमध्ये या ठिकाणी करू। काही ओटी कॉम्प्लेक्सचं काम जे आहे ते त्या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे। सिटी MRI मशीन्स जे आहेत ते त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये येतील। पण जरा हे हॉस्पिटल जर तुम्ही पाहिलं की हे हॉस्पिटल पूर्णपणे एअर कंडिशन्ड हॉस्पिटल आहे आणि मला वाटलं प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील लाजवेल अशा सुविधा ज्या आहेत त्या ह्या आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये आहे। आणि हे हॉस्पिटल पूर्णपणे नो कॅश काउंटर असणार आहे। जसं आपण ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल केले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातात, तशाच प्रकारे या हॉस्पिटलमध्ये देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातील। आणि इथे कोणालाही 1 रुपया घेऊन यायचं नाही आणि ॲडमिट व्हायचं, त्याचं फक्त रेशन कार्ड जे आहे हे त्यांनी या ठिकाणी घेऊन यायचं। त्यांनी या ठिकाणी ॲडमिट व्हायचं, ट्रीटमेंट घ्यायची, ऑपरेशन कुठलंही ऑपरेशन, मायनर ऑपरेशन असेल, मेजर असेल, सुप्रा मेजर असेल, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन जे आहेत या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी होतील। आणि मला वाटतं उल्हासनगरच्या सगळ्या नागरिकांसाठी हे मोठं वरदान जे आहे हे हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं या ठिकाणी होणार आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या संकल्पनेतून जे आहेत हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल्स या ठिकाणी आपण मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, आता उल्हासनगरमध्ये हे आपण करतोय। त्याचबरोबर आपला दवाखानाच्या माध्यमाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सुविधा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर अशा प्रकारचे अजून हॉस्पिटल जे आहेत हे या ठिकाणी होतील। हे हॉस्पिटलचं लोकार्पण देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या या ठिकाणी हस्ते जे आहे हे लवकरच या ठिकाणी होईल। त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उल्हासनगर महापालिकेतील कामगार जे आहेत त्यांच्यासाठी कामगार रुग्णालयाचं काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे। ते देखील आमचं टार्गेट आहे की मार्चमध्ये जे आहे हे त्याचं लोकार्पण जे आहे हे त्या ठिकाणी होईल। ते आता 100 बेडचं हॉस्पिटल आहे,
भविष्यात जे आहे हे 200 बेडपेक्षा जास्त त्याची क्षमता जी आहे ही वाढवण्याची त्या ठिकाणी आहे. तर एकंदरीत आपल्या या उल्हासनगरमध्ये आरोग्याविषयी हे हॉस्पिटलच्या माध्यमाने एक चांगली संजीवनी जी आहे ही लोकांना त्या ठिकाणी मिळेल. मध्यवर्ती रुग्णालयाचा पण कायापालट होणार आहे अशी माहिती आहे. हो, मध्यवर्ती आता सगळेच रुग्णालय जे आहेत आपण जर पाहिलं असेल ठाण्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते देखील त्या ठिकाणी मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एक आपण कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आणि त्याचबरोबर मेटर्निटी म्हणजे 200 बेडपेक्षा जास्त क्षमतेचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण उभं करतो आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये आपल्याला माहितीच असेल की मेडिकल कॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या मेडिकल कॉलेजसाठी इमारत लागणार होती. ती इमारत देखील पहिली आम्ही इमारत जी आहे ती हॉस्पिटलसाठी तयार केली होती, पण आता मेडिकल कॉलेज आपल्या या जिल्ह्याला मंजूर झालेलं आहे, म्हणजे शहराला मंजूर झालेलं आहे. तर ते मेडिकल कॉलेज देखील सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यासाठी ती जी इमारत आहे ती इमारत आता आपण मेडिकल कॉलेजसाठी देतो आहे, जेणेकरून मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन जे आहेत ह्या वर्षाचे ह्याच वर्षी ॲडमिशन होतील. तर पहिल्यांदा अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज जे आहे MBBS हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आहे. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये जे आहे हे चांगल्या प्रकारच्या सुविधा कल्याण लोकसभेमध्ये कशा प्रकारे मिळतील ह्याच्यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता. आज हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्यक्षामध्ये येताना आपण अनुभवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या सुविधा ज्या आहेत हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. मध्यवर्ती रुग्णालयाबद्दल काय प्लॅन बनवला आहे? मध्यवर्ती रुग्णालयाबद्दल पण आपण प्लॅन करू. जसं आपण ठाण्याच्या धर्तीवरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचं पण डेव्हलपमेंट जो आहे तो त्या ठिकाणी आपण करू. तिथेही चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या लोकांना देऊ. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।